तर ती जी कथा आहे त्या कथेला पूरक असं दिग्दर्शन, त्या कथेला पूरक असं संगीत, त्या कथेला पूरक अशी गीतं, त्यात तसे शब्द, त्यातल्या पात्राची मनस्थिती आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती, हे सगळं आपण आत्मसात करून ते लिहिलं तर ते गाणं चित्रपटाचं गीत बनू शकतं. दिसते मजला सुखचित्र नव्हे, मजला कुठे आहे रे आता? आता तळमजल्यावर आलो ना आपण. म्हणजे आज मानापमानची गीतं लिहिताना मला ती भाषा, मजल तुझं हे असलंच पाहिजे. कारण मी असं नेहमी म्हणतो की गीतकाराला संगीताचा कान आणि संगीतकाराला भाषेची जाण हे दोन असेल तरच उत्तम गाणं जन्माला येतं. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती या आपल्या विशेष कार्यक्रमात मी कौस्तुभ दिवाण तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करतो. मित्रो, आपल्या मराठी कुटुंबांमध्ये, मराठी समाजामध्ये संगीत हे मातीत, रक्तात, चराचरात भिनलेलं आहे. म्हणजे अगदी देवळातल्या कीर्तनापासून ते शाहिरांच्या पोवाड्यापर्यंत किंवा फडातल्या लावणीपासून ते घराघरातल्या ओव्या अंगाईपर्यंत सगळीकडे गाणी असतात. लोककलेचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यातल्या चाली बऱ्याचदा एकसारख्या असायच्या, पण त्यातली शब्दरचना वेगळी वेगळी असायची. प्रत्येक गीतामधून, प्रत्येक प्रकारच्या कवितेमधून वेगळे भाव, वेगळी परिस्थिती, वेगळी मनस्थिती वर्णन केली जायची. तर शब्द आणि संगीत यांचं जे अतूट नातं आहे, या नात्याबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जी व्यक्ती आहे तो स्वतः एक आजचा आघाडीचा गीतकार, कवी आहे. शब्दप्रभूच म्हणायला पाहिजे त्याला. आमचा सगळ्यांचा खूप लाडका आणि जवळचा मित्र समीर सामंत. समीर, तुझं खूप खूप मनापासून स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद कौस्तुभ. आणि जसं तुकोबांनी म्हणून ठेवलं आहे, आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्ने करू. हीच परंपरा आपण सगळे मिळून पुढे चालवतोय. अगदी. आत्ता मी जसं म्हटलं तसं संगीत तर आपल्या घराघरात असतंच, गाणी सगळीकडेच असतात. पण मला वाटतं की पुलंनी असं म्हणून ठेवलं आहे की कुठल्याही औपचारिक भाषणाची सुरुवात ही आज आपल्या भारतातनं करायला लागते आजकाल. पण खरंच म्हटलं तर आधुनिक भारतामध्ये, म्हणजे स्वातंत्र्य लढ्याच्या सुरुवातीपासूनचा जो काळ होता तेव्हापासून घराघरात जे संगीत सार्वत्रिक व्हायला लागलं त्याची सुरुवात आय गेस रेडिओच्या येण्यापासून झाली असावी. मला व्यक्तिशः असं वाटतं की घराघरात संगीत आधीपासून होतं. हो. म्हणजे अगदी आदिम काळामध्येही जेव्हा पहिलं मूल जन्माला आल्यावर त्या आईने जे झोपवलं असेल तेव्हा भाषाही निर्माण झाली नसेल, पण संगीत होतं. ती बिनशब्दाची अंगाई. हां, बिनशब्दाची अंगाई. कारण तो जो ताल असतो, ती लय असते, ती आपल्यात भिनलेली आहे. हृदयाचे ठोके असो किंवा नाडी, हे सगळं लयबद्धच असतं. लय बिघडला की लय बिघडतो, मग लय बिघडतं. मग तर ते आपल्या परंपरेमध्ये एक, भारतात जर म्हणशील तर आपली जी महाकाव्य आहेत ती काव्य आहेत. हो. आपलं तत्वज्ञानही काव्यात लिहिलं गेलं आहे. त्यामुळे काव्य हा आपला अविभाज्य घटक आहे. आकाशवाणीच्या येण्यामुळे काय झालं की जे शास्त्रीय किंवा जे एका दर्जाचं किंवा एका विशिष्ट घटकापर्यंत असणारं जे संगीत होतं ते घराघरात पोचलं. क्लासेसचं मासेसपर्यंत पोचलं. त्यामुळे ज्या मैफिली लोक स्वतः एन्जॉय करू शकत नव्हते, कदाचित त्यांना परवडत नसेल, कदाचित लांब असेल, आणि हे सगळं बांधलं गेलं, कानाकोपऱ्यात ते संगीत पोचू लागलं, तर हा फरक आकाशवाणीने पडला. बरोबर आहे. जशी आपली महाराष्ट्रातली लावणी पंजाब, बंगालपर्यंत पोहोचली, रवींद्र संगीत आपल्यापर्यंत पोहोचलं, कर्नाटकी संगीत उत्तर भारतामध्ये खूप त्याचा प्रचार झाला. म्हणजे कलेवरती जे एक अनैच्छिक, इच्छेने नाही पण आर्थिक आणि सामाजिक बंधन होतं. जसं आपण म्हणतो ना की लोकल ट्रेन आल्याने जातीभेद मिटले, तर तसं आपण म्हणू शकतो की आकाशवाणी आल्याने संगीतावरती जे एक वलय होतं की एक उच्चभ्रू वर्ग किंवा ज्याला परवडतं तोच त्या ग्रामोफोनच्या तबकडे विकत घेऊ शकत होता, ते सगळे भेद मिटले आणि सामान्य माणसापर्यंत ते संगीतही पोचू लागलं. बरोबर आहे. जे त्याच्याकडे लोकसंगीत आधीपासून होतं आणि आता त्याच्या जोडीला हे संगीतही त्यापर्यंत पोचलं. म्हणजे तुम्हाला तसं आकाशवाणीच्या येण्यामुळे क्लासेसचं संगीत मासेसपर्यंत पोहोचलं आणि ते मग मासेसमध्ये सुद्धा किती स्थित्यंतरं घडत गेली.
की आधी आकाशवाणी होती, हो, हो. नंतर रेकॉर्ड्स आल्या, म्हणजे रेकॉर्ड सुद्धा आधीपासून होत्या, पण नंतर त्या परवडण्याजोग्या दरामध्ये आल्या. Correct. मग ते EP, LP असं करत करत कॅसेटपर्यंत आलं. कॅसेटच्या CDज झाल्या, वॉकमन झाले, आयपॉड येऊन झाले, आणि आता तर काय आपल्याला फोनवरती सगळा खजिना अवेलेबल असतो क्लाउड स्टोरेजच्या निमित्तानं. पण ह्या सगळ्या स्थित्यंतरातून जात असताना संगीताची धाटणी, संगीताची बांधणी आणि प्रेक्षकाभिमुख अभिरुची ही सुद्धा बदलत गेली, आणि त्यानुसार गीतलेखनाची तंत्र सुद्धा बदलत गेली. हे सुद्धा एक अगदी अगदी खूप मोठं स्थित्यंतर आपल्याकडे घडलं. कारण सुरुवातीच्या काळात म्हणजे जर तू चित्रपट संगीत हा जर विषय धरशील तर चित्रपट संगीत किंवा त्या आधी जे मैफिलीमध्ये संगीत, तर ते एखाद्या गीताला चाल देणं हा जो प्रकार होता, कवितेला चाल देणं, गीताला म्हणजे अर्थात कवितेला चाल देणं हा जो प्रकार होता, किंवा काही पारंपरिक बंदिशी हा जो प्रकार होता, चित्रपटाचा वेग जसा बदलत गेला तसं ह्या गीताचाही, संगीताचाही वेग बदलत गेला. चित्रपट, संगीत आणि गीत असे 3 टप्पे झाले त्याच्यात. पहिला चित्रपट बदलत गेला, त्यानुसार त्यातील गीतं बदलत गेली, आणि त्यानुसार त्यातले शब्द बदलत गेले. तर हा जो टेक्निकल फरक आहे, हा टेक्निकल फरक इतक्या सहजपणे बदलला गेला की तो नोटीसही होत नाही, झाला नाही. पण आज आपण बघतो की आता समज नाट्यसंगीताचा, तर आपण म्हणतो की आता तशी नाट्यसंगीतं होत नाहीत, पण तसे लांब पल्ल्याचे संवादही होत नाहीत. फक्त संगीतच कशाला, अख्ख्या नाटकाचाच पॅटर्न जेव्हा बदलतो तेव्हा अर्थात त्यातलं संगीत बदललं जातं. कारण चित्रपट संगीत आणि नाट्यगीत हे कुठलंही इंडिव्हिज्युअल प्रोडक्ट नाही आहे. चित्रपट आणि नाटक हे प्रोडक्ट आहेत, आणि ही त्याची बाय प्रोडक्ट्स आहेत. बरोबर आहे. त्यांचं स्वतंत्र अस्तित्व हे तो चित्रपट किंवा नाटक रिलीज झाल्यानंतर आहे. तोपर्यंत तो त्याचा एक भाग आहे. त्यामुळे जी त्याची शैली आहे, जी त्याची शेड आहे, कथानकाची किंवा ओव्हरऑल चित्रपटाची एक रंगसंगती असते, तर ती तुझ्या भाषेतही आली पाहिजे, ती तुझ्या संगीतातही आली पाहिजे, ती अभिनेत्यांच्या अभिनयामध्ये, ती कलर्समध्ये, कॅमेऱ्यामध्ये, सगळ्यामध्ये. त्यामुळे तो चित्रपट हे एक वेगळं विश्व असं सेपरेट होतं. तर तो फरक अर्थात गीतामध्ये घडत गेला, आणि आता तो जास्त वेगाने ह्यासाठी घडतो कारण आता आपल्याकडे युनिव्हर्सल सिनेमा ओपन आहे, OTT वगैरे असल्याने. त्यामुळे इतर देशात काय घडतं ह्या जाणीवा, जसं आपण म्हटलं आकाशवाणीमुळे आपल्याला भारताच्या कानाकोपऱ्यात काय होतं ते लोकांपर्यंत पोचलं, तसं OTT वगैरेमुळे जगभरात जे काही उत्तम घडतं ते सामान्य आधीही ते ठराविक माणसांपर्यंत पोचायचं, जे फेस्टिवल्सचे मूव्हीज अटेंड करायचे. आता ते सामान्य माणसांपर्यंत पोचतं. तो फरक ही देवाणघेवाण आहे. म्हणजे असं नाही की फक्त त्यांचं बघून आपल्यात. आज तू बघशील तर अगदी ल्युसिफरसारखी एखादी वेबसिरीज असेल तर त्यातही गाणी आहेत, जो खरं तर त्या गाण्याशी तो विषय संबंधितही नाही आहे, पण त्यात प्रत्येक एपिसोडमध्ये एखादं गाणं वगैरे आहे. म्हणजे मुळात पाश्चिमात्य चित्रपटांमध्ये आपल्यासारखी गाणी नसायची. हो, त्यांच्याकडे म्युझिकल म्हणजे तो एक आपल्या संगीत नाटकासारखा एक म्युझिकल होता त्यांच्याकडे. करेक्ट. पण आता तू उदाहरण दिलंस तसं लुसिफर सारख्या वेबसिरीजमध्ये सुद्धा कथानकाला अगदी 100% समर्पक किंवा पूरक नसेल तरी वातावरण निर्मितीसाठी गाणी वापरली जातात. कारण चित्रपट गीत हे टेक्निक आहे, आणि ते टेक्निक म्हणजे काय आहे की तुला 3 तासामध्ये एक अख्खं कथानक 2.5 तासात किंवा 2 तासात जे काही आहे त्यात पूर्ण कथानक मांडायचं असल्याने त्या कथानकातील बराचसा एक भाग म्हणजे त्यांचं प्रेम खुलत गेलं या 4 शब्दात आपण कथेत सांगू शकतो. हे 4 शब्द दाखवायला तुला अनेक प्रसंग दाखवावे लागतील, त्यासोबत अनेक संवाद येतील, त्यासोबत अनेक दृश्य दिसतील. तर ते सगळं समप करून आपण एक 3 तासामध्ये एक गाणं, तर ती चित्रपटाची गती वाढत जाणं, इंटेन्सिटी वाढत जाणं, हे त्याच्या मागचे हेतू आहेत. मला माझं साहित्य दाखवायचं आहे किंवा संगीतकाराला त्याचं संगीताचं ज्ञान दाखवायचं आहे, हा हेतू चित्रपट संगीतात नाही. चित्रपट संगीतात मला त्या चित्रपटाला पूरक असं काही द्यायचं आहे. हा फार महत्त्वाचा फरक आहे. कारण बरेचदा असं होतं की कलाकाराला मला काय येतं हे दाखवायचं असतं, जे चुकीचं आहे. ते तू तुझ्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्समध्ये दाखव, पण जेव्हा एक सांघिक कलाकृती घडते तेव्हा मला काय येतंय नाही, आम्ही काय करतो आणि आम्हाला काय सांगायचं आहे, तर ती जी कथा आहे त्या कथेला पूरक असं दिग्दर्शन, त्या कथेला पूरक असं संगीत, त्या कथेला पूरक अशी गीतं, त्यात तसे शब्द,
त्यातल्या पात्राची मनस्थिती आणि त्याच्या भोवतालची परिस्थिती हे सगळं आपण आत्मसात करून ते लिहिलं तर ते गाणं चित्रपटाचं गीत बनू शकतं. म्हणजे जसं नटानं ती परिस्थिती ती सिच्युएशन समजून घेऊन परकाया प्रवेश करणं गरजेचं असतं तसंच म्हणायला हवं. म्हणजे सगळ्यांच्याच बाबतीत गीतकार, संगीतकार. गीतकार हे परचित्त प्रवेश करतात. जसा कलाकार परकाया प्रवेश करतात तसे परचित्त प्रवेश करतात की त्या परिस्थितीत जर मी असतो तसा वाढलेला असतो, जर ती माझी भाषा असती, जर माझ्या भोवतालची परिस्थिती अशी असती तर मी कुठल्या शब्दात बोललो असतो तर कदाचित मी शिव्या घातल्या असत्या, पण मला शिव्या घालायच्या नाही आहेत. पण ते गीतामध्ये मला ती इंटेन्सिटी आली पाहिजे. ह्या सगळ्याचा भान ठेवून, आता OTTमध्ये शिव्यांचंही बंधन नाही ती गोष्ट वेगळी, पण ह्या सगळ्याचं भान ठेवून आपल्याला ते प्रभाव त्या प्रसंगाचा खुलून येणं, लोकांपर्यंत तो भिडणं, हे त्याचा उद्देश आहे. जसं तू आत्ता म्हणाला तसं कथानकातली एखादी प्रक्रिया किंवा एखादा घटनाक्रम आटोपशीर पद्धतीनं नेमका समजावण्यामध्ये गीतांचा खूप मोठा हातभार असतो. म्हणजे पसारा आवरून ठेवणं आणि तो आकर्षकरित्या मांडणं हे खरं तर अगदी चित्रपट किंवा नाटकातल्या गीतांचं काम असतं असं म्हणायला. म्हणजे आपण म्हणतो ना की शाहरुख खानचे विस्कटलेले केस हेही हेअर डिझायनरनी सेट केलेले असतात, तर तसा प्रकार येतो की तो विस्कटलेलं दिसलं पाहिजे ह्याचं एक प्रॉपर ट्रेनिंग घेतलेला माणूस असतो ना, तसं की ह्या गीतामध्ये हे कॅरेक्टर असं आहे तर ते असं दिसलं पाहिजे. मग ते बेशिस्त असलं तरी ते शिस्तबद्धपणे बेशिस्त दाखवलं पाहिजे. ते हे जे भाषेतला सौंदर्य दृष्टी म्हणून एस्थेटिक्स. हां, मग वास्तववादिता, म्हणजे मी असं म्हणत नाही की आयुष्याची वास्तवादिकता, पण चित्रपटाची जी कन्व्हिक्शन आहे तीच शब्दांची असली पाहिजे. म्हणजे आता जुन्या काळापासून आतापर्यंत जी भाषा बदलत गेली आपली, जी अगदी ज्ञानेश्वरीतली भाषा घे किंवा अगदी मुकुंदराजांचं विवेक सिंधू घे किंवा त्याही आधी गेलंच तर श्री चामुंडराय करविले, गंगाराजे सुत्ताले करविले, आज हे काही कळणार नाही लोकांना. पण भाषा जसजशी, आणि तेव्हा ती बोली भाषा असणार. मी आता तेच म्हणणार होतो की ज्ञानेश्वरांनी गीतेचं मराठीमध्ये भाषांतर केलं कशासाठी, तर ती सामान्य जनांना समजावी म्हणून. आज ती ज्ञानेश्वरीची भाषा आपल्याला केवढी हेवी वाटते, कारण ती त्यावेळेला बोलीभाषा होती आणि बोलीभाषा ही कायम प्रवाहीच राहते. प्रवाही राहते. कुठली भाषाची प्रवाही राहते तीच जगते. जी वाहते ती नदी, जे साचते ते डबकं. तर असा प्रकार आहे. भाषा ही प्रवाही राहिलीच पाहिजे. आणि भाषेमध्ये ज्याला तुम्ही सरमिसळ म्हणता ती मी सरमिसळ मानत नाही, कारण त्यातून भाषा विकसित होत असते. नवीन शब्द आज ऑक्सफर्डसारख्या डिक्शनरीत इतर भाषेतले शब्द दरवर्षी ॲड केले जातात. मग मराठीमध्ये इतर भाषेतले शब्द आले तर त्यात मराठी भाषेचं सौंदर्य वाढणार आहे. त्यात मराठी भाषा म्हणजे संस्कृत प्रचुर भाषा, हे फार चुकीचं एक गैरसमज आहे. तो गैरसमज आणि चुकीचा हे पुन्हा द्विक्ती झाली, पण हा चुकीचा समज आहे. कारण जी भाषा आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहतो ती आपल्याला पुढे पंतकाव्यात दिसत नाही. म्हणजे संतकाव्यातली भाषा पंतकाव्यात नाही. त्याच्यानंतर जर आपण भावगीतामध्ये तर अजिबातच नाही, ती फारच सुलभ झाली. त्या दरम्यान आजही बघ ना, म्हणजे दिसते मजला सुखचित्र नव्हे, मजला कुठे आहे रे आता? आता तळमजल्यावर आलो ना आपण. आपल्या भाषेचा तो मजला आता राहिलाच नाही आहे. आपण आज बोलताना तुजला, मजला, मजसी, म्हणजे आपण व्याकरणात सला ते सला नाते म्हणतो, तर त्यातलं स म्हणजे त्यास, त्याला, त्याते वगैरे हे नाहीच ना आता. हे आता बोललेच जात नाहीत. तर ते आपल्याला आता तिथेच जर चित्रपट त्या काळातला असेल, पिरियड ड्रामा असेल, तर तिथे ती भाषा त्या गीतकाराला आली पाहिजे. अभ्यास तिथे हवा. म्हणजे आज मानापमानची गीतं लिहिताना मला ती भाषा, मज तुझं हे असलंच पाहिजे. पण ते मी आज झिपऱ्यामधलं गाणं लिहिताना ते नाही वापरू शकत. तर तो जो फरक आहे ना, म्हणजे तुला आलं तर सगळं पाहिजे, पण मला सगळं येतं हे दाखवायचा प्रयत्न करू नको. इट इज जस्ट लाईक तू सर्कशीतला जोकर आहेस, ज्याला सगळे आर्ट्स येतात, पण त्याला कुठल्या वेळी कुठला आर्ट करून हशा मिळवायचा, एंटरटेन करायचा किंवा ऑडियन्स कॅप्चर करायचा, एवढं कळलं पाहिजे. तो सिंहाचा खेळ चालू असताना स्ट्रिपीज आर्ट करून दाखवणार नाही. तर ते जे आहे ना, ती गीतकार म्हणून तुला अभ्यास हवा. गीतकार म्हणून तुला भाषेचं आणि काळाचं ज्ञान आणि भान हे दोन्ही हवं. गीतकार म्हणून तुला संगीताचा कान हवाच हवा.
कारण मी असं नेहमी म्हणतो की गीतकाराला संगीताचा कान आणि संगीतकाराला भाषेची जाण हे दोन असेल तरच उत्तम गाणं जन्माला येतं. म्हणजे एका घरात शब्द जन्माला आलेत, एका घरात सूर जन्माला आलेत, आणि जेव्हा त्यांची सोयरीक जुळते तेव्हा त्या दोन्ही घराचे संस्कार जर मिळणारे असतील तर ते लग्न टिकतं. तर तो तसा प्रकार आहे की आपण आपलं प्रोडक्ट उत्तम देणं आणि समोरच्याने त्याचं प्रोडक्ट उत्तम देणं, पण ते दोन्ही सुसंगतही असणं तेवढं महत्त्वाचं आहे. अनेक गाणी अशी आहेत जी सुंदर शब्द असून वाईट संगीतामुळे पोचली नाहीत, किंवा अनेक अशी आहेत जी उत्तम संगीत असून त्याला हवे तसे शब्दही मिळाले नाहीत. अनेक अशी आहेत ज्याच्यात गीत संगीत दोन्ही उत्तम असून त्याचं फार वाईट पिक्चरायझेशन केल्याने फसलेली आहेत. त्यामुळे हे सगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत, कारण ही गाणी हे बाय प्रोडक्ट्स आहेत, दे आर नॉट अ प्रोडक्ट. मेन प्रोडक्ट तुझं जेवढं उत्तम असेल तेवढं ह्या सगळ्या पोचतील. अदरवाईज ती सगळी गाणी आपल्या मंदार चोळकरच्या भाषेत सांगायचं तर वाया गीत आहे. ही जी तू आत्ता स्थित्यंतर सांगितलीस ही तर नंतरच्या काळातली, म्हणजे चित्रपट नाटक हे जसे विकसित होत गेले तसे. पण आपल्याकडे गीतरचना तशा पारंपरिक जसे बदल घडत गेले आपल्या समाजामध्ये, इतिहास आपण जर चाळून बघितला तर त्या इतिहासाच्या टप्प्यांमध्ये जे पारंपरिक बदल घडले त्याच्यातून सुद्धा काव्यामध्ये खूप मोठे मोठे फरक घडले. अगदी अगदी हे पारंपरिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक सारे बदल. म्हणजे अगदी जेव्हा आपण म्हणू की बाहेरून इंग्रजांचं किंवा मुघलांचं ही जी सांस्कृतिक आक्रमण, मी राजकीय दृष्टीने म्हणत नाही, सांस्कृतिक आक्रमणं जेव्हा होत गेली त्याचा भाषेवरती एक सकारात्मक परिणाम असा झाला की फादर स्टीफन्ससारखा कवी जेव्हा ख्रिस्तचरित्र लिहितो ते मराठी भाषेमधलं एक महत्त्वाचं काव्य म्हणून आज गणलं जातं. तर हा सकारात्मक फरक आहे. आणि तेही त्यांनी ओव्या आणि अभंगांच्याच फॉर्मॅटमध्ये लिहिलं, कारण त्यांचा टार्गेट ऑडियन्स हा इथला आपण जेव्हा राजाची स्तुती करणारे जे भाट होते ते भाट शाहीर कसे झाले, तर शायर या शब्दाचा तो अपभ्रंश आहे. त्यामुळे तिथे जो शायर होता तो इथे शाहीर झाला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आज मराठी गझल हे फार मोठा प्रांत आहे. तर गझल हा जो प्रकार फारसीतून उर्दूमध्ये आणि उर्दूमधून मराठीमध्ये, इतर भारतीय भाषांमध्ये आणि मराठीमध्ये असा जो आला, तर मराठीने सगळं घेत गेले रे. आणि वृत्त स्वीकारताना मराठीने आपली वृत्ती सोडली नाही. त्यामुळे ते काव्य आपल्याला, म्हणजे आपण जे म्हणतो की सुरेश भटांनी जी गझल रुजवली, आपण असं म्हणत नाही सुरेश भटांनी गझल जन्माला घातली, आपण म्हणतो त्यांनी रुजवली. कारण त्याच्या आधी माधव जुलियनपासून अनेकांनी गझलवर प्रयोग केले. पण त्यात आणि ह्यात फरक हा होता की भटांनी ह्या मातीतली वृत्ती त्या गझलेला दिली. आणि त्या काळामध्ये जो फारसीचा प्रभाव होता तो त्या गझलेत दिसायचा. म्हणजे बेगमेचे प्रेमपत्र वगैरे जी होती, म्हणजे त्याच्यावरती विडंबन काव्य अशी आलेली की पाहुनी मज तुआ ते लिहिलेस बेगमे ते अडखळत वाचताना आनंद होई माते ते नाथ आणि स्वामी मज सर्व काही समजे इश्क बाइश्क दिलनूर काहीच गे न उमजे जरिया मराठ मोळ्या शिवबास बोध व्हावा तरी फारसी मराठी मज कोश पाठवावा. तर हा जो प्रकार होता ना की भाषेवरती त्या शब्दांचा प्रभाव, आणि आता आपण जे बघतो की भाषेवरती त्या वृत्ताचा प्रभाव. जेव्हा वृत्ताचा प्रभाव कुठल्याही दुसऱ्या मातीतलं रोपटं इथल्या मातीत रुजवायचं असेल ना तर तो एक थोडा वेळ जातो आणि कलम करावंच लागतं, त्याचं कलम करावंच लागतं. आणि त्याच्यानंतर ते इतकं या मातीतलं बनतं की आज मराठमोळी पंगत म्हटली की टॉमॅटो किंवा बटाटा ही बाहेरून आलेली पदार्थ आहेत हा विचारही आपण करत नाही. काव्याचं साहित्याचंही तसंच आहे. हायकू मराठीत आलं, गझल मराठीत आली, अनेक काव्यप्रकार मराठीत आले आणि मराठीचे झाले. कुसुमाग्रजांनी सॉनेट मराठीत आणलं, त्याचं सुगीत केलं. म्हणजे मला तर हे गालिबचे शेर कुसुमाग्रजांनी अनुवादित केले, कुसुमाग्रजांच्या कविता गुलजारनी अनुवादित केल्या. तर ही जी देवाणघेवाण आहे ना त्यांनी भाषा तर होतेच, पण एक रसिक म्हणून आपणही बरेच संपन्न होत असतो. अगदी खरं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तू जे आत्ता उल्लेख केलेस त्याच्यामध्ये आणखीन किती गोष्टी आहेत. शांताबाईंनी जे मेघदूत मराठीमध्ये आणलं ते किती प्रभावी आणि प्रवाही पद्धतीनं आणलं, केवढ्या आपसुकतेनं तो जो काही आशय होता, आशयाचा गाभा होता, तो किती छान पद्धतीनं त्यांनी उलगडून आणि समजावून सांगितला. आणि तू म्हणाला तसं ते मराठी वृत्तीनुसार त्यांनी उलगडून दाखवला. करेक्ट.
आणि ते जर केलं ना तर ते काव्य भिडतं. अनुवाद हा आणि भावानुवाद ह्यातला जो मेन फरक आहे ना तो हा, की तुला शब्दशः अनुवाद केलास ना तर तो समोरच्याला भिडेलच असं नाही, पण त्यातला भाव, अर्थ, गर्भित अर्थ, तो लिहिण्यामागचं त्या मूळ लेखकाचं जे उद्देश असेल ते, त्याची जी विचारसरणी असेल ती जर त्या अनुवादात आली तर आणि तरच तो प्रभावी ठरतो. आणि ह्यानेच भाषा समृद्ध होत असते, गीत समृद्ध होत असतं. आता तू जसा अनुवाद आणि भावानुवाद याच्यातला एक सूक्ष्म फरक सांगितलास, तसाच आणि एक सूक्ष्म फरक आहे जो तुझ्याकडून मला जाणून घ्यायला आवडेल किंवा प्रेक्षकांसमोर मांडायला आवडेल, ते म्हणजे कविता लेखन आणि गीतलेखन ह्यातलं तंत्र, ज्याचे तू एक झलक तू सांगितली की चित्रपटासाठी किंवा कुठल्याही सिच्युएशनसाठी गाणं लिहित असताना ते त्या कलाकृतीसाठी लिहायचं असतं, पण त्याच्यातही तंत्रामध्ये खूप छोट्या छोट्या त्याचे छोटे छोटे कंगोर आहेत, ते उलगडून सांगितलंस तर आणखीन छान वाटेल. बघ, सगळ्यात मोठं जे मी महत्त्वाचं जे मगाशी तुला बोललो की कविता आपण स्वतःसाठी लिहित असतो, गीत आपण दुसऱ्यासाठी लिहित असतो. हा सगळ्यात मोठा फरक आहे की किचनमध्ये आई जे जेवण बनवते किंवा पत्नी जे जेवण बनवते ते, आणि आपण हॉटेल उघडून जर गिराईकांना जेवण विकतोय ते, ह्यातला तो फरक आहे. त्यामुळे तो असणारच आणि तो समजून घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्यामुळेच कदाचित असं असेल का की जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर 2 घास खाल्ल्यानंतर आई म्हणते की अरे हे काय, हे तर आपण घरी पण बनवतो, पण हे तुम्हाला घरचं आवडत नाही, तसं प्रत्येक कवीचं एक कुठेतरी एक मनात खंत असते. त्यात गीतकाराची खूबी ही की ते गीत ऐकताना समोरच्याला जसं हे खाल्ल्यावर मला घरचं खाणं आठवलं, ही भावना ऐकणाऱ्याला की ही माझीच भावना आहे हे जाणवलं पाहिजे. वा, ही गीतकाराची खूबी असते. त्यामुळे कवितेमध्ये कसं असतं की हे माझं आहे, हे मला असं हवं, हे तसं मी मांडलेलं आहे, तुम्हाला हवं तर घ्या नाही तर उडत जा. हा कवीचा ॲटिट्यूड अगदीच खरा आहे आणि अगदीच प्रामाणिक आहे. कारण जे त्याला भिडलेलं असतं ते त्याने त्याच्या शब्दात त्याच्या भावनेत मांडलेलं असतं. त्याचा त्याला बाजार मांडायचा नसतो. समोरच्याला ते स्वीकारायची ताकद, कुवत, क्षमता हे असेल आणि आवड अर्थात असेल त्याने स्वीकारावं, नसेल त्याने नाकारावं. इथे तसं चालत नाही. इथे जर तुला म्हटलं की नाही 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 इथे ना हाच शब्द योग्य आहे कारण हा मला पटलेला आहे, तर तसं चालत नाही. कारण जे तुला कळलं आहे किंवा तुला पटलं आहे किंवा तुला कळलं असं तुला वाटतंय ते समोरच्याला वाटेलच असं नाही, कारण तू हा एका मोठ्या माससाठी. दुसरी गोष्ट अशी की कवितेचा रसिक आणि चित्रपटाचा रसिक या दोन्हीच्या मनस्थितीमधला आणि परिस्थितीमधला आणि एकूणच विचारसरणीमधला फार मोठा फरक आहे. कवितेचा रसिक हा मुळातच एका साहित्यिक आवडीतून वाढलेला असतो. चित्रपटाच्या रसिकामध्ये ती साहित्यिक आवड रुजवणं हे तुझं काम आहे. आज हिंदी चित्रपट गीतं ऐकून लोकांना साहिर लुधियानवी आणि हसरत जयपुरीची शायरी कळायला लागली. या अनेक वर्ष लोकांना त्यातले शब्दही कळत नव्हते, पण ते गीतं संगीतामुळे की मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी, अनेक वर्ष मोहब्बत होगी, तेरी रुसवा गलियों में मोहब्बत होगी असं समजायचे. तेरी गलियों में मोहब्बत रुसवा होगी, म्हणजे रुसवा म्हणजे काय, तर लोकांना वाटायचं अच्छा रुसणं वगैरे काहीतरी असेल असं. तर ह्या रुसवाई वगैरे हे शब्द नंतर मग लोक शोधायला, अरे ह्याचा अर्थ काय, ऐकायला तर छान वाटतंय. तर अशा तऱ्हेने आपल्याला तो ऑडियन्स घडवायचा असतो चित्रपटामध्ये. म्हणजे आज मानव मंच एका गीतामध्ये मी वेणा हा शब्द वापरला, जो मराठीमध्ये इतका सुंदर शब्द असून फार कमी वापरला गेला गीतामध्ये, आणि तो मी जाणून बुजून वापरला. तो हिंदीमध्ये वापरला गेला आहे. हां, म्हणजे रसिक बलमामध्ये कासे कहूँ मैं बैना, हा जो बैना आहे ना तो अपभ्रंश वेणा. हा तो वेणा हा त्याचा अपभ्रंश असेल, पण गोड वेदना, गोड वेदना आपण मराठीत फक्त प्रसूती वेणा इथेच तो शब्द वापरतो. पण कुठलीही गोड वेदना म्हणजे प्रेमाची वेणा असा तो कुठलीही वेणा असू शकते. तर हे जे शब्द आहेत ना ते असे वापरून बघावेत किंवा त्याने हळूहळू ना आपण काहीतरी घडवत असतो. रसिकांचा फार काही मोठी क्रांती घडवत नसतो, पण 100त किंवा 1000त एखाद्याला जरी शोधावं असं वाटलं, अरे ह्याचा अर्थ काय, किंवा एखाद्याला हा शब्द अरे बऱ्याच दिवसांनी एखादा मित्र सापडावा तसा सापडला, हा जर आनंद झाला, तर ह्या गोष्टी आहेत त्या अगदी सटलपणे करायच्या असतात. त्यामुळे भाषा जी बदलत जाते ती विकसित होते किंवा ती तो जो बदल आहे उत्क्रांत होते, म्हणून उत्क्रांत होते ही म्हण
अगदी अगदी म्हणजे उत्क्रांतच होते. त्यामध्ये जेव्हा गुलजार आंखें भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है, तर ह्यात पर्सनल से सवाल हा पर्सनल शब्द इंग्लिशमधून आला आहे असं वाटत नाही. ज्या फ्लोमध्ये तो जातो हा व्यवहारातला शब्द आहे. म्हणजे तिथे मला सावरकरांच्या काव्याशी तुलना करायचीच नाही आहे, कारण सावरकरांनी जे लिहिलं ती जी भाषा होती ती त्यांना कुठल्या चित्रपटासाठी नाही लिहायची होती, किंवा ते हृदयनाथ त्यांच्याकडे गेले नव्हते की माझ्याकडे ही चाल आहे त्याच्यावरती नेमजसेने लिहून द्या म्हणून. तर ते त्यांनी काव्य लिहिलं ते त्यांचं स्वतःचं काव्य होतं आणि ते त्यांच्या स्वतःच्या संवेदनेतून, जाणीवातून आणि संस्कारातून घडलेलं काव्य. हा फरक गीतकार आणि कवीमधला फार मोठा आहे की तुम्हाला स्वतःचे संस्कार, तुमच्या जाणीवा आणि तुमची शैली हे सगळं बाजूला ठेवायचं आहे. तुम्ही गीत लिहिताय जेव्हा, तेव्हा तुम्हाला दुसऱ्यासाठी करायचं आहे. दुसरा महत्त्वाचा फरक हा की ताल, गेयता ही तुमच्या गाण्यामध्ये असणं हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये असलं पाहिजे की हे गाता आलं पाहिजे. ही कविता म्हणून छान आहे, उत्तम आहे, पण हे गीत म्हणून तेवढंच उत्तम होईल का? ह्यात हा शब्द इथे फार सुंदर रीतीने बसला आहे, पण इथे गाताना त्या गायकाला ती जागा घेता येईल का हे ठरवून नाही होत, हे सरावानी होतं. सरावानी तुम्हालाही लक्षात येतं की ह्या ठिकाणी ना ही अशी हरकत गेली तर ते फार सुंदर दिसेल, आणि मग तिथे तो शब्द. आणि हे म्हणजे आता मला जो कट्यारच्या वेळी किंवा बंदिश बँडिशच्या वेळी जो क्लासिकल संगीतावरती गाणी लिहिण्याचा जो अनुभव आला ना, त्यात हे जास्त मला माझ्याकडून डेव्हलप होत गेलं. हेच तुझे अनुभव आणखीन थोडे डिटेलमध्ये ऐकायला आवडतील. म्हणजे आता उदाहरणार्थ तुला विचारतो की कट्यार काळजात घुसलीमध्ये काही गाणी तू सिच्युएशन वाईज नव्यानं लिहिलीस. एक गाणं तर असं होतं की जे नाटकात वेगळं होतं, पण चित्रपटासाठी त्या सिच्युएशनला तुम्ही एक वेगळं गाणं बनवलं. सूर से सजी संगीन, हा टंग ट्विस्टरच आहे खरं तर. म्हणजे आत्ता नुसतं म्हणतानाच एवढं हे पडते, पण त्याच्यात लईमुळे, तालामुळे कदाचित ती जसं नाटकामध्ये या भवनातील गीत पुराणी होतं, त्याचं सूर से सजी ते तर मोठंच दडपण होतं माझ्यावरती, कारण या भवनातील माझं अत्यंत आवडतं गाणं आहे. ते रिप्लेस करायचं आहे म्हटल्यावरती ते मनाला पटत नसताना, पण ते तसं मला सगळ्यात जास्त अरुणी किरणी अर्थात, कारण सुरत पियाकीनं म्हणजे तिथे आहे ऑलरेडी. एक्झॅक्टली. आणि त्याला तुला एक्सटेन्शन लावायचं. करेक्ट. म्हणजे नाटक सुरत पियाकीला का संपतं, कारण दॅट इज द टॉपमोस्ट थिंग. तिथे ते नाटकातलं तो पीक पॉईंट, एपिटोम येतो नाटकाचा. आणि इथे त्याच्याही वरती काहीतरी यावं. अर्थात ही मोठी जबाबदारी शंकरजीवरती होती, माझ्यावरती नव्हती. आणि त्यांनी ती चाल मला पाठवली आणि त्याच्यानंतर ती गेयता आली पाहिजे. त्या चालीमध्ये एक रिदम होता, थानन 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 थान थानन थानन. तर तो जो रिदम आहे तो पकडणारे शब्द असले पाहिजेत. आणि जे कट्यार काळजात घुसणं आहे ते तिथे ऑडियन्सला भिडलं पाहिजे. त्यामुळे सुरुवातीला जे अरुणी किरणी धरणी गगन चमके ते होत गेलं, आणि ती जी जागा म्हणतो ना मी मगाशी की त्या जागा गायकाला ती जागा देता आली पाहिजे गीतकाराला, तर ती मला तिथे स्वरकट्यार काळजात घुसू दे, त्यातलं जे ए आहे ना ते शब्दात मला नाही लिहिता येणार, पण त्याच्यासाठी मला जागा ठेवावी लागणार तिकडे की स्वरकट्यार काळजात घुसू दे रे बाबा नाही करणार ना मी. तिथेच ते तुटलं पाहिजे, म्हणजे त्या गायकाला पुढे ती कट्यार एक करून घुसवता येईल. तर ते ह्या गोष्टींना तुला एक व्हिज्युअल झालं पाहिजे तुझ्या डोळ्यासमोर. म्हणजे तू फक्त शब्दप्रभू असून चालत नाही, ते तुला संगीताचा कान पाहिजे, तुझ्या डोळ्यासमोर एक चित्रपटासारखं व्हिजन दिसलं पाहिजे, तुला त्या अभिनेत्यासारख्या भावना तुझ्या मनात निर्माण झाल्या पाहिजेत, तेव्हा ह्या गोष्टी घडतात. पुन्हा भाषा, परिस्थिती, जसं मी माझी म्हटलं, आता बंदिश बँडिट्सचा जो पुरा माहोल आहे तो राजस्थानचा आहे. तर त्याची जी गाणी लिहिताना की आज थारी नगरीमा घेरे घेरे आयो बादरकारा, तर ही, किंवा हेरी सखी, तर हेरी सखीमध्ये पण ती एक जागा आहे बघ, तू जो मुँह फेर सखी देह प्राण त्यागे, पल भर तू देख मुझे जिंदगी गुजार दू. तर ते देहप्राण त्यागेपर्यंत जाणं
आणि त्याच्यानंतर जो एक सेकंदाचा पॉज आहे आणि त्याच्यानंतर पलवर तू देख मुझे जिंदगी गुजार दू, ह्यामध्ये ना तुला भाव पोचवता येतात. तर पॉज कुठे असावेत, ते एका सेकंदाच्या पॉजची जागा जर तू गमावली तुझ्या आवडीचं एखादा शब्द किंवा अक्षर भरून, तर ते पाप भरून निघणार नाही. तर ह्या गोष्टीची जाणीव तुला असली पाहिजे जर गीतकार म्हणून काम करताना. कवी म्हणून करताना काही ते तुझं आहे, प्रोडक्ट आहे, तुझा पोरगा आहे, बिघडला काय आणि सुधारला काय तुलाच भोगायचं आहे ते. पण तुझी मुलगी आहे ती दुसऱ्याच्या घरात द्यायची आहे, तर तेव्हा तिच्यावरती कसे संस्कार करायचे हे तुझी जबाबदारी आहे. ते फरक आहे तो. म्हणजे या जागांबद्दल जे तू सांगितलंस, म्हणजे मला असं वाटतं की तू आता हे एवढं सगळं फोड करून सांगितल्यानंतर आता ही जाणीव व्हायला लागली आहे की एखाद्या कलाकृतीसाठी गीतलेखन करत असताना ते व्याकरण खूप जास्त अवघड आहे सांभाळून घेणं. आणि कविता आणि गीतलेखन ह्यातला जो तो फरक एक अगदी पातळ सीमारेषा म्हणू त्यातली. पण आपण असं म्हणू शकतो का आता, म्हणजे हा विषय कंक्लूड करण्यासाठी किंवा हा मुद्दा कंक्लूड करण्यासाठी आपण असं म्हणू शकतो का की गीतलेखन जेव्हा आपण एखाद्या कलाकृतीसाठी करतो तेव्हा त्याच्यामध्ये फरक हा फक्त इम्प्रेशन आणि एक्सप्रेशन ह्यातला असतो, पण त्या एकाच नाण्याचं दोन्ही बाजूसुद्धा असतात? हो, कारण अर्थात जिथे शब्द आहे तिथे ते गीत आहे आणि ती कविताही आहे. प्रत्येक गीत ही कविता असतेच, पण प्रत्येक कविता ही गीत असेलच असं नाही. हा अगदी सरळ सांगायचं तर हाच मुद्दा आहे. पण यामध्ये एक फरक हाही आहे की गीतकार जेव्हा गीत लिहितो किंवा एखादा कवी कविता लिहितो, गझलकार गझल लिहितो, तेव्हा त्याच्या डोक्यात एक चाल असावी. म्हणजे माझं व्यक्तिगत अनुभव असा आहे की मला व्याकरणातली वृत्त विचारशील तर सांगता येणार नाहीत, पण माझी कुठलीही कविता, कुठलीही गीत, कुठलीही गझल हे वृत्तच चुकत नाही, कारण माझ्या कानाला ते मीटर बसलेलं आहे. वृत्त म्हणजे काय, तिथे लघुगुरूच्या मात्रा म्हणजे काय, शेवटी तुझे उच्चार आहेत ना, ते दीर्घ आणि ऱ्हस्व आहे, ते वजन म्हणतो त्याला. हां, ज्याला आपण ह्याच्यात गाण्याचं मीटर घे किंवा कवितेचं वृत्त घे, हे एकच आहे. पण ते जर कानात असेल तर ते तुझ्या विचारात येतं, आणि जर विचारात असेल तर तुझ्या उच्चारात येतं, आणि जर ते उच्चारात आलं तरच ते तुझ्या शब्दात येतं. जर माझा उच्चारच चुकीचा असेल, जर मी उच्चार या शब्दाला उच्चार म्हणत असेल तर मी उ दीर्घ लिहिणार तिकडे, आणि मग गातानाही गाणारा गणणार, चाल बसवताना संगीतकार गणणार. याच वृत्ताबद्दल जेव्हा तू सांगत होतास तेव्हा मला तूच लिहिलेलं एक गाणं जे आज प्रत्येक गावागावात शाळेमध्ये प्रार्थना म्हणून घेतलं जातं, इतके सुंदर शब्द लिहिलेस तू, पण त्याच्यातली सुद्धा गेयता किती सुंदर सांभाळली आहेस. हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. मग ही जेव्हा ही चाल तुझ्याकडे आधी आली का? हे मी लिहून आधी लिहून दिलं. दिलं. हां, कौशलदादांनी त्याच्यावरती चाल केली. अच्छा, म्हणजे आजच्या काळात हे सुद्धा होतं. हो हो, नाही नाही, अगदी म्हणजे यार इलाही मी लिहून दिले, त्याच्यावरती शंकरजींनी चाल बांधलेली आहे. अरे हो, बरोबर आहे. हां, त्यामुळे ह्या गोष्टी हे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे रे. आणि त्याच्यामुळे मला अशाच संगीतकारांबरोबर काम करताना जास्त मजा येते ना, ज्यांना त्या शब्दाची जाण आहे. आज कौशलदादा, इवन शंकरजी हे मराठी नसले तरी त्यांना ते शब्द कळतात. अगदी साधं तुला अगदीच उदाहरण देतो. रहमान सरांबरोबर एक काम करताना त्यांनी मला ती एक नज्म अख्खी रिसाईट करायला सांगितली. आमची झूम मीट चालू होती, मी पूर्ण रिसाईट केली. त्याच्यामध्ये 2 शेड्स हव्या होत्या, आणि त्यांचं म्हणजे रहमान सरांचं हिंदी काही फार ग्रेट नक्कीच नाही आहे. तर त्यांनी त्याच्यावरती ओके समीर कॅन यू रिसाईट इट वन्स अगेन. मी पुन्हा रिसाईट केली. ओके, तो यहाँ सो हियर दॅट तुफान वर्ड इज देअर, दॅट इज द पॉईंट वेअर द म्युझिक शुड चेंज. एवढी तरी जाण असलीच पाहिजे संगीतकाराला. तेव्हा ते आपल्याला जेव्हा कळतं ना की हा याला भाव कळलेला आहे, तेव्हा त्या संगीतकारावर, म्हणजे मराठीत कौशलदादा आहे, सलीलदादा आहे, अनेक आहेत, इवन अवधूत आहे. ह्या सगळ्यांचा ना एक शब्द आणि साहित्याच्या बाबतीतही ना एक क्लिअर आहे फार व्हिजन. आणि दुसरी, हे उत्तम लिहूही शकतात स्वतः. त्यामुळे आपल्याला कळतं की यांच्याबरोबर काम करताना आपल्याला जास्त मजा काय येते, कारण त्यांना मी लिहिलेले शब्द हे कुठल्या भावातून पोहोचवायचे आहेत ह्याची जाणीव असते. मला त्यांनी दिलेल्या संगीताच्या जागांमध्ये कुठला भाव अपेक्षित आहे ही जाणीव असते. त्यामुळे शब्द आणि संगीत या दोघांमध्ये जोडणारा जो कॉमन दुवा आहे तो भाव आहे. तो जर दोघांनाही, ह्याचा भाव आणि त्याचा भाव दोन्ही जर एकाच नोटवरती असतील तर उत्तम गीत तयार होतं.
मग ही सगळी कसरत सांभाळत असताना आत्तापर्यंत तू जेवढी गाणी लिहिली आहेस त्यातलं सगळ्यात चॅलेंजिंग गाणं कुठलं होतं? अर्थात मी माशी जे बोललो ते अरुणी किरणी. अरुणी किरणी सगळ्यात चॅलेंजिंग यासाठी होतं की जे अर्थात तो क्लायमॅक्स किंवा वरचं गाणं आणि परत शेवटी सूर निरागसं होचं एक हां ते सर्कल वर्तुळ कंप्लीट करायचं होतं ते होतं. आणि माझ्यासाठी कट्यार हा पहिला चित्रपट आणि त्या चित्रपटातलं हे एकमेव मराठी गाणं. त्यामुळे कसं होतं ना की आपल्याला ना एक सराव असतो आणि माझा ना लेखनाच्या बाबतीत सराव हिंदीचा जास्त आहे. म्हणजे विचार हिंदीत पहिले येतात गीतलेखनाच्या बाबतीत. त्यामुळे मी हिंदीत उर्दूमध्ये गझल नज्म वगैरे हे सहज लिहू शकतो. पण मराठीत लिहिताना ना मला विचार करावा लागतो टू बी फ्रँक. म्हणजे त्यामुळे ती जबाबदारी होती, पार पडली. कारण जबाबदारी तुझे कठीण म्हणतो ना ते चॅलेंजिंग असतं आणि चॅलेंजिंग असतं तेच करायला मजा येते. जसं उबंटूमधलं काळोखाचा रंग कोणता हे जे गाणं होतं तर ते लिहिताना जी मजा आली ना तो आनंद असतो रे. तसंच कट्यारमधलं आणखीन एक गाणं ज्याचा तू आता उल्लेख केलास या रेलाही, जे तू म्हणतोस की तू आधी ते लिहून ड्राफ्ट पाठवलास आणि त्याच्यावरती संगीत देण्यात आलं. बरोबर. पण तेही मी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळेला इतकं आवडलेलं होतं. अर्थात कारण दोन वेगळी कॅरेक्टर्स आहेत, त्यांच्या पार्श्वभूमी वेगळ्या आहेत, त्यांचे संस्कार वेगळे आहेत, त्यांची भाषा वेगळी आहे आणि त्यांची त्या क्षणाची मनस्थिती वेगळी आहे. करेक्ट आहे. आणि ह्याच्यामध्ये तू सर्व प्रकारचे अलंकार इतके छान वापरलेस. त्यातला सगळ्यात मुख्य अलंकार मला आवडलेला म्हणजे शब्दच्छल. बस्ती ह्या शब्दावरती तू जे काही खेळला आहेस, मग ते सुचलेलं होतं, आणलेलं होतं, काय होतं नक्की? नाही म्हणजे पहिला जो मुद्दा होता तुझा ती परिस्थिती, तर तो ट्रिगर पॉईंट असतो एक आपल्याला. जे वैभव चिंचाळकरने जेव्हा मला ब्रीफिंग केलं तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी की तो खाँसाहेब मुलीच्या कानफाटात मारतो आणि तिथून ही कव्वाली बॅकग्राऊंडला सुरू होते. ते जे कानफाटात मारणं आहे ना तो एक ट्रिगर पॉईंट होता माझ्यासाठी. कारण बाप मुलावरती हात तेव्हा उचलतो जेव्हा तो स्वतः समजवण्यात हरलेला असतो. इथे ही आपली स्वतःची कमी असते की मी ते समजावू शकत नाही आहे. मग समजावू का शकत नाही किंवा कदाचित हे मला स्वतःलाही पटलेलं नाही आहे. समोरच्याचं बोलणं योग्य आहे आणि मी त्याचा प्रतिवाद करू शकत नाही, तेव्हा मी हातापायीवर येतो. तर तिथे ती ओळ आली की दिल ही जब इल्जाम लगावे देवे कौन सफाई. तर तो जो आहे ना की मुलगी मला विचारत नाही, माझ्या मनातूनही हेच प्रश्न येत असतात. मी मुलीच्या कानफाटात मारू शकतो, मी स्वतःच्या कुठे कानफाटात मारू. तर त्या विचारातून ती ओळ आली आणि मग ते फ्लोमध्ये येत गेला तो थॉट. कुठलेही गाणं किंवा कुठलेही थॉट जो असतो ना सो आपल्याला त्याच्यासोबत काही काळ घालवावा लागतो. एक अभिनेता म्हणून तुलाही हे माहिती आहे, एखादं कॅरेक्टर जेव्हा तुझ्याकडे येतं तसंच असतं की एक विचार जेव्हा एका लेखकाकडे येतो तेव्हा असं नाही की पटकन त्याच्यावरती लगेच रिॲक्ट व्हावं. ते संसारासारखं आहे ना की त्याच्यातमध्ये थोडा सहवास असला तर कुठेतरी बीज रुजायला लागतं. अगदी खरं. म्हणजे संवाद लेखन करताना मला तर येणारा अनुभव हा आहे की जोपर्यंत पात्र माझ्या कानात येऊन त्यांची व्यथा बोलत नाहीत तोपर्यंत मी ते कागदावर उतरवू कशी? माध्यम मी आहे. पात्र हेही सांगतात की बस आता पुढे लिहू नको, ह्याच्या पुढे नाही लिहायचं. म्हणजे आणि तो वैतागून निघून गेला हे लिहिणंही महत्त्वाचं आहे. तिथे संवाद लिहायचा नसतो की वैतागताना माणूस काही बोलणार नाही, बोलणं तुटणं हाही एक संवाद असतो. ह्या सगळ्या जाणीवा गीतलेखनातही आपल्याला असल्या पाहिजेत. आणि जे तू शब्दच्छलाबद्दल म्हणशील ना तर त्याला कारण आहे काय की जो एक पुलंची देणगी कोट्या करणं हा जो एक प्रकार आहे ना तो फक्त विनोदच निर्माण करतो असं नाही, कोटी ही गंभीरही असू शकते. म्हणजे जेव्हा मी विचारचे कार्यक्रम करायचो तेव्हा मी म्हणायचो की महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये दोन तऱ्हेचे बळी जात आहेत, एक भूक बळी, दुसरा बुक बळी. हां, तर आता हा बुक बळी म्हणजे इट इज एज्युकेशन सिस्टममुळे जे बळी जात आहेत ते. तर हा विनोद नाही आहे पण असला तरी तो बोचरा आहे. तर तसं इथे ते शब्द ना असे काही माझ्याशी खेळ ना म्हणून खुणावत असतात. तसं इथे की मुफलिस घरों की बस्ती जला के बस्ती है ये दुनिया, सादिक दिलों की हस्ती मिटा के हस्ती है ये दुनिया. अर्थात जिथे हस्ती आणि हस्ती ह्या उच्चारी आणि लिखाणातले दोन वेगळेच शब्द आहेत. पण हे जेव्हा गीतामध्ये येतात
तेव्हा त्याचा जो इफेक्ट आहे तो ऐकतानाही मजा येते आणि त्याचा अर्थ डायल्यूट होत नाही. शब्द वापरताना ते शब्द छान आहेत म्हणून वापरू नये, त्या अर्थाकडे लक्षही वेधलं गेलं पाहिजे की अरे हे मस्त आहे आणि अरे ह्याचा अर्थही छान वाटतो. तर ते अर्थालाही पूरक असणं हे तेवढंच गरजेचं आहे. तर तो विचार आणि हे जे मी तुला मुद्दे सांगतोय ना, ह्यातल्या कुठल्याही मुद्द्याचा अभ्यास असा नसतो. हे सबकॉन्शियसली होतात सरावाने. म्हणजे ठराविक अभ्यासक्रम नाही जो तू फॉलो करू शकतो. अजिबात. माझ्या दृष्टीने तरी नाही. माझं साधं मत असं आहे की जे आपल्याला अभ्यास करून साध्य करता येत नाही ते आपल्याला प्रेम करून साध्य करता येतं. वा. म्हणजे बघ ना, तू कॉलेजमध्ये शिकलास, कॉलेजमधल्या कुठल्याही विषयाचं सिलेबस तुला विचारलं तुला आठवणार नाही, तुझ्या मैत्रिणी विचारलं तर आठवतील. तसं आहे ते. कुठल्या मैत्रिणीसोबत कुठल्या विषयाचा अभ्यास केला होता विषय हे आठवू भरकटतोय. शकेल. पण म्हणूनच म्हटलं की तू म्हणालास तसं प्रेमाकडून सिलेबसकडे जात आहे, तर सिलेबसकडून प्रेमाकडे येता येणार नाही कधीच. आणि प्रेमाचाही सिलेबस नसतो. अर्थात. आता आपण एवढ्या स्थित्यंतरांबद्दल बोललो आणि खास करून चित्रपट संगीत, नाट्यसंगीत आणि बाकी भावगीतं असतील, म्हणजे ज्याला आपण मुक्त संगीत म्हणू. अगदी अगदी लोकगीतं असतील. पण त्याच्याही आधी एक प्रकार असाही आपण जो परवा एक वेगळी आणखीन एक कोटी आपण त्याच्यावरती काढली की मराठी कवितांमध्ये किंवा मराठी काव्याचे टप्पे जनरली सिलॅबसनुसार म्हटले जातात. संतकाव्य, पंतकाव्य, तंतकाव्य आणि नंतर नवकाव्य. तर नवकाव्यातला एक नवीन प्रकार जो आपण हुडकून काढला परवा, खंतकाव्य. खंतकाव्य. नाही, असं शोधत गेलं की शेवटी अंतकाव्यापर्यंत येऊ आपण. त्यात म्हणजे कसं आहे ना की प्रत्येकजण हा कवी असतो. आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती प्रत्येकजण हा कवी असतो. माणूस प्रेमात पडला की कवी होतो. त्या प्रेमाचे विषय जसजसे वाढत संख्येने नाही म्हणत आहे, व्याप्तीने म्हणतोय की एका व्यक्तीपासून ते एका विचारापर्यंत, एका विचारापासून ते एका समाजापर्यंत, अशा त्या प्रेमाची व्याप्ती जशी वाढत जाते तशी तुमच्या काव्याची डेप्थ वाढत जाते. आणि हा तो संवेदनशील टप्पा जो आहे आयुष्यातला, तो अखेरपर्यंत जपणं सगळ्यांना शक्य होत नाही, म्हणून ते पुढे कवी होत नाहीत. प्रॅक्टिकल माणूस व्हायला लागला की त्याच्यातला कलाकार हळूहळू कमी होत जातो. असं ते आहे. म्हणजे एखादा कुठलाही आर्टिस्ट बघतो, जेव्हा कमर्शियल सक्सेसच्या पीकवरती येतो तेव्हा त्याच्या परफॉर्मन्स आणि त्याच्या स्ट्रगलिंग फेजच्या परफॉर्मन्समधला फरक दिसतो आपल्याला लगेच. ते कारण आहे आणि तो स्वाभाविक मुद्दा आहे. आता प्रेमाच्या व्याप्तीचा तू एवढा एक सुंदर मुद्दा छेडला, ज्याच्यावरून मी खरं तर इथे नोंद नसलेला एक मुद्दा मला आता अचानक आठवला किंवा जाणवला म्हण, की प्रेमाची व्याप्ती तू म्हणालास की व्यक्तीपासून विचारापर्यंत, विचाराकडून समाजाकडे जशी वाढत जाते तशी तुमच्या प्रेमातली आणि तुमच्या व्यक्त होण्यातली डेप्थ वाढत जाते. ह्याच डेप्थमधून निर्माण झालेला आणखीन एक अत्यंत प्रभावी आणि अत्यंत उत्कट असा काव्य प्रकार म्हणजे बहुजन साहित्य. करेक्ट. अगदी. मग नामदेव ढसाळ असो, वामनदादा कर्डक असो, शाहीर अमर शेख असोत, अण्णाभाऊ साठे असोत, ह्यांनी सगळ्यांनी जी त्यांच्या समाजाच्या व्यथा मांडल्या, ती एक लोकगीताची वेगळी पठडी निर्माण झाली. त्याच्याबद्दल काय सांगशील? त्यांनी त्यांच्या समाजाच्या व्यथा मांडल्या हा मुद्दाच मला मान्य नाही आहे. त्यांनी ओव्हरऑल समाजाच्या व्यथा मांडल्या, कारण तो समाज, आपला समाज, असे दोन वेगळे समाज नाहीच आहेत. बरोबर आहे. एका समाजातला एक घटक आहे ज्याला त्याच समाजातल्या दुसऱ्या घटकाने जेव्हा दुय्यम लेखलेलं आहे तेव्हा त्या भावनेचा जो उद्रेक होतो त्यांनी तो शब्दात मांडला, त्यामुळे तो दुसऱ्या समाजाला भिडला. ज्याने त्यांना विरोध केला त्यांचा विरोध भाषेला किंवा शैलीला जरी वाटत असला तरी तो विरोध यासाठी होता की ती चपराक त्यांना सहन करता आली नाही. आणि हे खरं आहे, हेच फॅक्ट आहे. आपल्यावरती दोष दाखवणं आपल्याला सहन होत नाही, पण साधा मुद्दा असा आहे की आपल्यामध्ये दोष आहेत हे मान्य करा ना. मग ते मान्य केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आज जेव्हा मी ढसाळांचं साहित्य वाचतो तेव्हा मला ते माझं वाटतं, कारण मी माणूस आहे, तो माणूस आहे आणि माणसाने माणसावर केलेला अन्याय आहे तो. त्या अन्यायातून निघालेली ती अभिव्यक्ती आहे. त्यामुळे जोपर्यंत तुमच्यातलं माणूसत्व तुम्हाला गवसत नाही, कारण जेव्हा देवाने तुम्हाला निर्माण केलं तेव्हा त्याने तुम्हाला धर्म, जात, देश, नाव काहीही दिलं नव्हतं.
हे नंतर तुम्ही इथे आल्यावरती हे कपडे घातलेत आणि उद्या तुम्ही त्याच्या पुढ्यात जाल जेव्हा, तेव्हा तो तुम्हाला तुमची ओळख विचारेल, तेव्हा तुम्ही ह्याच ओळखी सांगाल तर तो तुम्हाला ओळखणारच नाही. कारण मी असं काहीच निर्माण केलं नव्हतं, तो म्हणेल. मी फक्त माणूस निर्माण केलेला. त्यामुळे जी आपली निसर्गदत्त ओळख आहे तीच जर तुम्हाला नको असेल आणि ज्या मानवनिर्मित समाजनिर्मित ओळखी आहेत त्यात तुम्हाला रमायचं असेल तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच. तुम्हाला गंगा यमुना दिसते आणि सरस्वती लुप्त असते. भाषा ही तशीच असते. तुम्हाला गीत ऐकू येतं, तुम्हाला कलाकार दिसतात, त्यातले गीतकार हा शोधावा लागतो. त्यामुळे ही जी लुप्त असलेली सरस्वती जी आहे ना, ती जर पूजनीय व्हावी असं जर वाटत असेल तर त्यासाठी ती पवित्र राहणं आवश्यक आहे. वा, त्यामुळे जोपर्यंत तुम्ही स्वतःला पवित्र ठेवत नाही तोपर्यंत तुमच्याकडून उत्तम गोष्टी किंवा शुद्ध गोष्टी घडू शकत नाही. वा, क्या बात आहे. परवाच कुठेतरी गप्पा मारत असताना व्यक्त केलेलं होतं की आपण ठरवून चालतो की ही एक ठराविक पठडीतली गीतं किंवा ठराविक पठडीतलं साहित्य, पण ती साहित्याची पठडी ही आपणच ठरवून टाकतो. अगदी अगदी. म्हणजे खरं म्हटलं तर आज आपण या देशाचे नागरिक म्हणून जी 2 गाजलेली गीतं आहेत ती आज प्रत्येक भारतीयाचं मनोगत असलं पाहिजे. एक म्हणजे माझ्या भीमानं सोन्यानं भरली होती आणि तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. हे आजच्या प्रत्येक आपल्या पिढीतल्या तर प्रत्येक नागरिकासाठी ते अत्यंत समर्पक आहे. अगदीच अगदीच. हे आपण सगळ्यांनीच समजून घेतलं पाहिजे. आणि तेच आहे ना, म्हणजे आपण महामानवांना वाटून घेतलं सोयीनुसार, तर हे सगळं घाण आहे. म्हणजे त्या बाबतीत आपण एका चांगल्या गोष्टीचा विचार करताना जे होऊ नये किंवा जे घडायला नको होतं तो विचार न करता काय व्हावं याचाच विचार करावा. आणि तो फक्त आपण स्वतःपासूनच करू शकतो. तर याच्यामध्ये आजच्या परिस्थितीत किंवा उद्याच्या परिस्थितीत किंवा कालच्या परिस्थितीत चांगली कुठली आणि वाईट कुठली हा विचार करण्यापेक्षा जो फैज म्हणतो ना की बोल केला बाजार आहे तेरे, तुझे ओठ स्वतंत्र आहेत ना, तुझं उच्चार स्वातंत्र्य तुझ्यापर्यंत आज आहे, तोपर्यंत बोलून घे. तर हाच मीही विचार करतो की उद्या कदाचित ओठ शिवले जातील तर मी उद्याची वाट का पाहू, मी आजच बोलून टाकतो. तर हे काव्यलेखन म्हणजे अर्थात चित्रपट गीत हे वेगळा प्रकार आहे. काव्यलेखनामध्ये उद्देश हाच असतो की जर नाही व्यक्त झालो तर माझी घुसमट होईल, तेव्हा मी जो उश्वास सोडतो, श्वासोश्वास जो आपलं तोंड दाबल्यावरती जी घुसमट होते आणि तोंड उघडल्यावरती जो, ते माझं काव्य आहे. वा, म्हणजे असंच मलाही एकदा कोणीतरी विचारलं होतं की सुचतं कसं, यावर इतक्या सहज उत्तर आलं होतं की जिथं साचतं तिथं सुचतं. अगदी अगदी अगदी. त्याचं तू इतकं एक छान उदाहरण दिलंस आता. घुसमट जी बाहेर पडते ती अशाच प्रकारे बाहेर पडते. तर ज्या स्थित्यंतराचा आपण आत्तापर्यंत विचार करत आलो, चित्रपटामध्ये असेल किंवा मुक्त संगीतामध्ये असेल, त्याच्यामध्ये अल्बम्स हाही एक नंतर प्रकार आला. इंडिपेंडंट अल्बम्स म्हणजे पूर्वी अखंड अल्बम असायचे, म्हणजे 6 गाणी 8 गाणी एका अल्बममध्ये एका विषयाला धरून. नंतर ते त्याच्यात सुद्धा गैर मुसलसल अल्बम सुद्धा यायला लागले. असं ऋतू हिरवासारखा अल्बम असेल ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरचे, त्याच्यात भटांची गझल सुद्धा आली, जयसाद्री वाघेश्वरी सुद्धा आलं. हे असे बुके आपल्यासमोर यायला लागले, गुच्छ होऊन आपल्यासमोर यायला लागले. आणि ह्या सगळ्या स्थित्यंतरामधून, आणि आता तर अल्बम सुद्धा बनत नाहीत, आता सिंगल्स बनतात. ह्या सगळ्या स्थित्यंतरामधून आपल्याला कित्येक माइलस्टोन कवी आणि गीतकार सुद्धा मिळत गेले, गवसत गेले, सापडत गेले. तर आज त्यांची सुद्धा उजळणी होऊन जाऊ देत एकदा. हो, नाही म्हणजे अगदी मोठी नाव आहे तरी सगळी. म्हणजे आता कदाचित एखादं नाव विसरून जाईल इतकं हे झालंय की गदिमा तर आहेत, गदिमा आहेत, शांताबाई आहेत, खेबुडकर आहेत, भट आहेत, कोण कोण अजून किती नावं घेऊ रे. मग नादू महानोर आहेत, अर्थात वेगळी छाप सोडणार. ग्रेस आहेत, आरती प्रभू आहेत. हेच म्हणजे अगदी म्हणजे तो एक म्हणजे जर आपण गदिमांचा पिरियड असं जर म्हटलं की गदिमांचा काळ किंवा त्याच्यानंतर अगदी दवणींचा काळ जरी म्हटलं तर आज मी म्हणेन की आज आम्ही गुरु ठाकूरच्या काळात लिहितो. तो हा गुरुचा काळ मी मानतो ह्या काळाला, की जो आजच्या गीतलेखनाचं प्रतिनिधित्व करतो असं गीतकार गुरु ठाकूर असं मी मानतो व्यक्तिशः. आणि मग त्या काळात मी तर काहीच नाही, वैभव दादा, मंदार चोळकर, अश्विनी शेंडे, संदीप
हे हे सगळेच आहेत रे, बरेच आहेत. अगदी नवीन नवीन वैभव देशमुख आहे, प्रशांत मुडपवार आहेत, असे नवीन नवीन गीतकार येत आहेत आणि उत्तम कामं करत आहेत. त्यामुळे प्रत्येक पिरियड हा एक वेगळा, जर आपण अधोरेखित करायचा म्हटलं तर तो चित्रपट कसा बदलत गेला तसं, जे आपण सुरुवातीला म्हटलं तसंच आहे ते. त्यामुळे ह्या सगळ्यांची उजळणी करणं, या सगळ्यांची आठवण करणं हे फार छान टास्क मला दिलंस, की त्याच्यामुळे मला हे जाणीव होतं की मी किती छोटा आहे. नाही, टास्क म्हणण्यापेक्षा काय आहे की आपण अनेकदा गप्पा मारत बसलेले असताना टेबलवर या गप्पा होतच असतात आणि त्या ओघवत्या होत असतात. एका विषयातून दुसऱ्या विषयावर, एका कवितेतून दुसऱ्या कवितेत आपण जात असतो. आज फक्त आपल्याला ते प्रेक्षकांना अगदी साधं घे ना. आज तुम्हाला सांगितलं की एखादी कविता ऐकव, तर मला माझी पहिली नाही आठवणार. मला गनिमा आठवतील, मला हे पाडगावकर आठवतील, हे मला पहिलं आठवेल. कारण मी एक 30% कलाकार आणि 60% रसिक आहे रे. ते माझं रसिकत्व मला जिवंत ठेवतं आहे. जे कलाकार म्हणून जे आपण देतो ते आउटपुट जे आहे, ते आपल्या गाडीचं जे मायलेज आहे, त्याच्यासाठी पेट्रोल कुठून येतं? तर ते पेट्रोल तेच आहे. ते त्यातूनच आपण घडत आलेलो आहोत. आज गीतरामायण वाचतो जेव्हा, प्रत्येक वेळी आपण शिकत असतो रे. नवीन शब्द, नवीन विचार म्हणजे विचार करायची पद्धत. ते गीतरामायणातले एक एक काव्य घे, म्हणजे उगा का काळीज माझे उले हा शब्द कसा वापरावा असं वाटला असेल गदिमांना, किंवा जोडजणी कामुका, ह्या सगळ्या शब्द, आणि हे इतक्या सहजपणे येणं. आणि असं नाही की हे सारे शब्द तेव्हा वापरातले होते, असं नाही आहे. पण बाबूजींचं संगीतही तेवढंच प्रभावी, की शब्दाच्या फेकीने, की सोडी रे सायका म्हटल्यावरती तो बाणच असणार, हे माणसं ऐकणारे गृहीत धरायचे. तर हे सगळं जुळून आलेलं आहे रे. हे सगळं म्हणजे ग्रेसांची कविता घे, हृदयनाथांचं संगीत घे, हे जेव्हा जुळून येतं ना, तेव्हा निवडुंगासारखा अल्बम बनतो ना. तर ह्या सगळ्या गोष्टी जुळून येतात, लोकांपर्यंत तेव्हा पोचतात. आज गीताचं महत्त्व हे की साहित्य जितकं पोचत नाही तितकं गीत पोचतं. मग असंही होतं की काही जण गाणी ऐकल्यावरती अरे ह्याचं वाचूया ना जरा, म्हणून पुस्तक चालू लागतात. तर हे अनंत फायदे आहेत. शेवटी प्रत्येक कला ही दुसऱ्या कलेला वृद्धिंगतच करत असते. आता ह्या सगळ्या आपल्या स्थित्यंतरांमधून एक खूप महत्त्वाचा गीत प्रकार जो आज खूप मिस करतो मी स्वतः, तो म्हणजे बालगीतं किंवा बडबड गीतं, जी मध्यंतरीच्या काळात संदीप आणि अगोबाईच्या निमित्तानं त्यांनी एक छान नवीन त्याला एक दिलं, रूप दिलं, नवीन एक आपल्यासमोर नवीन अल्बम आणला. अगदी अगदी. पण लहानपणी ऐकलेली बडबड गीतं किंवा बालगीतं, करेक्ट. तर बडबड गीतं म्हणजे अडगुलं मडगुलं, ही जी जिभेचं वळण लागावं म्हणून रचण्यात आलेल्या त्या रचना होत्या. बरोबर. पण त्याच्यानंतर इमॅजिनेशन एक्सपांड व्हावं, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सांग बोलानात, ह्या सगळ्या. मला कधी कधी असं वाटतं, म्हणजे कदाचित हे चुकीचंही असेल, की कुठेतरी आपण कलाकार म्हणून आपला इनोसन्स गमावतोय का? जर मला आज बालगीत लिहिता येत नसेल किंवा मला ते लिहावंसंही वाटत नसेल, तर मी माझ्यातला इनोसन्स गमावला आहे का? मग मी माझ्या मुलांकडे बघतो, माझी मुलगी जेव्हा झोपलेली असते तेव्हा तिच्याकडे बघताना बंद डोळ्यामध्ये जो इनोसन्स दिसतो ना, तो माझ्या उघड्या डोळ्यातही नाही आहे. आणि मग तेव्हा मला कधी, म्हणजे हे घडलेली गोष्ट, की तेव्हा मला सुचलेली जी कल्पना आहे त्यातून काली रात की बागानों में गोलमोल सा लटका चांद, मुन्नी को जब भूख लगी तो तोड़ के देखा छुटका चांद, चख के देखा खारा निकला फिर दरिया में पटका चांद, लहरों को नमकीन बनाता दूर दूर तक भटका चांद. तर ह्या ओळी, की तो जो चंद्र आहे ना, तो तिने तो फळ म्हणून तोडला असेल स्वप्नात, तिच्या चावून बघितलं असेल आणि नाही आवडला म्हणून फेकून दिलं असेल, तर ती चंद्राची कोर झाली, त्या पूर्ण चंद्राची. आणि त्या कोरचं जे रिफ्लेक्शन समुद्रात जे पडलं आहे ना, तर तिने तो फेकलेला जो खारट आहे म्हणून फेकला असेल आणि त्या पाण्यात मिसळल्याने तो समुद्र खारा झाला. ह्या सगळ्या इमॅजिनेशन्स, त्यासाठी ती प्युरिटी त्या क्षणी होती.
त्या क्षणाची जी प्युरिटी असते ना त्यातून त्या कलाकृती घडतात. त्यामुळे तो इनोसन्स जपणं महत्त्वाचं आहे. आणि आता तू हा जो मुद्दा काढलास ना तो मला आता व्यक्तिशः माझ्यासाठी एक चॅलेंज आहे की मला बालगीतं लिहिता आली पाहिजेत. कोणासाठी? तर स्वतःसाठी. तर मी मला प्युरिफाय करत जाईन. बालगीत लिहिणं विल बी अ डिटॉक्सिंग प्रोसेस फॉर मी. म्हणजे तू आता एका चंद्राचा उल्लेख तू तुझ्या कवितेतून केलास. एक चंद्र आज आपल्या इथे लोगोमध्ये आहे. तर तसं आणखीन बऱ्याच चंद्राच्या कला तुझ्या नवीन नवीन कवितांमधून येत राहू देत. याच्या पलीकडे आणि एक गोष्ट म्हणजे आजच्या काळामध्ये आपण स्थित्यंतर इतकी बघितली आहेत आणि आत्ताच्या घडीला म्हणजे साधारण 2000च्या नंतर ज्या वेळेला आपल्याकडे डिस्को कल्चर जास्त वाढलं किंवा पब कल्चर जास्त वाढलं समाजामध्ये, शहरांमध्ये, त्यावेळेला म्युझिकमध्ये तालाचं महत्त्व जास्त वाढू लागलं. मेलडीज थोड्या थोड्या कमी होत गेल्या. आज बीटवरती जास्त करेक्ट निर्भर असतात. आजची नाचो नंबर्स आपण ज्यांना म्हणतो की जी सगळ्यात जास्त हिट होतात ती गाणी. तर ह्याच्यामध्ये सुद्धा नाही म्हटलं तरी साहित्य आहेच, पण ते पूर्वीच्या इतकं सकस राहिलं नाही अशी ओरड केली जाते, जे मला तर वैयक्तिकरित्या असं वाटत नाही. प्रत्येक काळाचा एक महिमा असतो आणि त्या काळाला साजेसं त्या पॉप्युलेशनला किंवा त्या डेमोग्राफिक्सला जे आवडेल ते आपण ॲक्सेप्ट करावं लागतं. हे संगीत गाण्यामध्ये संगीत हे शब्दाला पूरक असावं. शब्द हे संगीताला पूरक असावे. कोणी कोणावर कुरघोडी करू नये. जे एखादं समज लाईव्ह मैफल सजलेली आहे तर त्यात वादकांनी असंही वाजवू नये की गायकाचा आवाजच पोचणार नाही. म्हणजे नाही असं नाही की आणि लोकांच्या टाळ्याही पोचणार नाहीत इतकंही वाजवू नये ना. नाही तर लोक म्हणतील आवर्त घ्या, गायकाला वाटेल आवर्तन घ्या. तर असं संगीत आणि शब्द आणि सूर हे एकमेकांना पूरक असावेत. जो दरम्यानचा एक काळ असा होता ज्याच्यामध्ये संगीताला आलेलं महत्त्व आणि शब्दांकडे झालेलं दुर्लक्ष, या दुर्लक्षाला कारण समाजच आहे की चालतं, शब्द कोण ऐकणार आहे, हा जो आहे. आणि हा जो काळ आहे ना तो जो डिस्कोचा किंवा ह्याचा म्हणशील ना तर मी त्याला म्हणजे झंकार बिट्सवाला. जेव्हा रिक्षामध्ये बसल्यावरती मागे त्या झंकार बिट्स लागायच्या, त्यात शब्द ऐकू यायचे नाहीत, त्यात डिचक डिचक डिचक, ते तो जो रिदम आहे तो रिदम ऐकू यायचा. आणि तेव्हा मला हे जाणवलं की ही सगळी गाणी मी जुनी गाणी ऐकलेली होती, तेव्हा मला ह्यातले शब्द आवडलेले होते आणि आता ते ऐकूच येत नाही आहेत. काळ येतो आणि जातो, त्यामुळे ते स्थित्यंतराचा भाग आहे. शेवटी माणूस हा भावनाप्रधान व्यक्ती आहे. माणूस हा प्राणी आहे, भावना. त्यामुळे शब्दातून जी भावना पोचते ती केव्हाही भिडते. दुसरी गोष्ट, गायन म्हणून किंवा एक रसिक म्हणून गुणगुणण्यासाठी मला शब्द लागतातच. तर ह्या दोन गोष्टींमधला मला असं वाटत नाही की यांनी फार काही मोठं बदल होईल, म्हणजे वाईट आहे असं, कारण ते बदलत जातं. ॲक्च्युली एक स्पॅन असा येतो आणि तो स्पॅन जातोय. शेवटी जे चांगलं आहे ते टिकतं. आणि हे असंही नाही की आत्ताच घडतं. जुनी गाणी आपण म्हणतो सगळीच छान होती, कारण जी छान होती तीच आपल्याला आठवतात. तेव्हाही आज एखादा जुना पिक्चर बघितल्यावरती अरे हे गाणं कधी ऐकलंच नाही असंही होतं की. त्यामुळे सगळंच काही चांगलं असतं असं नाही. जे चांगलं असतं ते टिकतं आणि जे टिकतं ते आठवतं. जे आठवतं ते जुनं असतं, त्यामुळे आपल्याला वाटतं जुनं सगळ्यात छान आहे. आज वर्षागणिक समज एक 50 चित्रपट आले, त्यात प्रत्येक चित्रपटात 5 गाणे वगळून त्यात 250 गाणी आली. त्यातली 10 गाणी जर पुढच्या 10 वर्षात टिकली तर लोक आठवताना ती 10 गाणी आठवून म्हणतील बघा तो काळ कसा होता. तर ह्या गोष्टींना एवढं आपण चांगलं काम करत राहावं. माझा मुद्दा एवढाच असतो की ते काम करताना मला गिल्ट येत नाही आहे ना की मी काहीतरी पाठी टाकली आहे, किंवा हे काम करताना मला मजा येते ना, बस ते चांगलं काम आहे, मला आनंद मिळतो. म्हणजे तू जसं लिहिण्याबद्दल बोललास तसं ऐकण्याबद्दल सुद्धा, की ऐकताना आवडतंय ना, मन रमतंय ना, त्या घडीला तेवढं मनोरंजन तेवढ्यासाठी तर म्हणतो आपण. हो. आणि असं नाही ना की म्हणजे वरण भातच छान आणि चायनीज वाईट असं काय.
आणि एखादी वेळ बाहेर खाणं आणि एखादी वेळ घरी खाणं किंवा सतत घरी खाणं या दोन्ही गोष्टींनी आपण पूर्णपणे विकसितच राहतो. होतं असं की चवीचा बदल जो असतो तो चवीच्या बदलापुरताच असतो, तो काही आपण कायम घेऊन जात नाही. शेवटी आपली एक पचनसंस्था असते ना, जी आपल्याला शेवटी सांगते की बाबा रे तुला हेच पचतंय, तू हेच खा. तसंच समाजाचं असतं की काही गोष्टींची चव घडवावी लागते. उदाहरणार्थ जे आता मगाशी आपण म्हटलं की ढसाळांच्या कविता किंवा विद्रोही साहित्य हे लोकांच्या पचनी पडणं हे कठीण होतं त्यावेळी, कारण स्वीकारायची तयारी नव्हती. पण जेव्हा आपण त्या भूमिकेत शिरतो तेव्हा ते इतकं भिडतं आपल्याला की ते स्वीकारण्याशिवाय तुमच्याकडे गत्यंतरच नसतं. हे चांगलं आहे आणि हे वाईट आहे, याहून मोठी गोष्ट ही आहे हे खरं आहे आणि हे खोटं आहे. वस्तुस्थिती आहे. जे खरं आहे ते चांगलं वाईट ह्याच्या पलीकडे आहे, ते फॅक्ट आहे आणि यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. तर हे समाजाने जेव्हा स्वीकारायला सुरुवात केली तेव्हाच तो बदल घडत गेला. आजच्या काळात जर म्हणशील तर चित्रपट गीतांच्या किंवा पॉप्युलर गाण्यांच्या बाबतीत मला स्वतःला जे एक खंत जी वाटते ती ही आहे की बोलीभाषेतली गाणी हवी तेवढी पोचत नाही आहेत. भाषेचा विकास जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा तो फक्त मराठी असं म्हणू शकत नाही, कारण जेव्हा आपण मराठी म्हणतो तेव्हा त्याला जोडलेल्या सगळ्या बोलीभाषा त्यात येतात. त्यात आगरी, अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी, सगळ्या बोलीभाषा, आणि त्या सगळ्यांमधले एक लोकसंगीताचा जो गोडवा आहे तो आपल्याला इंटरनली अजून पूर्णपणे गवसलेला नाही आहे. आणि तो जेव्हा चित्रपटांतून किंवा असा लोकांपर्यंत पोहोचला जाईल ना, तेव्हा मराठी आपोआप जास्त समृद्ध होईल आजच्यापेक्षा. तू आता घेता नाव घेतलंस बोलीभाषेचं, अहिराणी. आपली खानदेशातली जी बोलीभाषा आहे ती अहिराणी गीतं किंवा अहिराणी लोकगीतं हा इतका फेमस प्रकार आहे, ह्याची मला अजिबात गंधवार्ता नव्हती जोपर्यंत मला तो प्रकार यूट्यूबवरती गवसला नाही. म्हणजे आता आपण म्हणतोय की अशा गोष्टी एकमेकांपर्यंत पोचत नाहीत, पण खरं तर आजच्या काळात ते पोचवणं जास्त सोपं आहे. खरं आहे. म्हणजे आज मी एखादं अहिराणी गीत ऐकलं, ते मला आवडलं, मी लिंक तुला फक्त एक फॉरवर्ड केली तर ते तुझ्यापर्यंत पोचू शकतं. हे आपण पोचवण्यात कमी पडतोय का? हो, कारण बघ ना, आता जेव्हा MTVवरती कोक स्टुडिओसारखा एखादा प्रोग्राम बनतो तेव्हा आपल्याला देशभरातल्या अनेक संगीताचे प्रकार हे एका वेगळ्या लेवलला नेऊन पोचवले जातात आपल्यापर्यंत. तेच आहे आपल्या बोलीभाषांमधली जी व्हरायटी आहे ती पोचवण्यासाठी त्याचा ॲप्रोच आणि त्याचं ग्रँचर या दोन्ही गोष्टी मोठ्या असल्या ना तरच ते लोकांपर्यंत पोचणार. कारण पॅकिंगशिवाय विक्री नाही, हे फॅक्ट आहे. आज माझ्याकडे कितीही उत्तम साहित्य असेल, जर मला ते छापून पब्लिश करून डिस्ट्रीब्युशनलाच द्यायचं नसेल तर ते माझ्याकडेच राहणार. तर त्यामुळे आपल्याकडे खजिना आहे रे, खजिने. आज गावाखेड्यात जा, अगदी लांब कशाला, असं मुंबईचे 4 हे क्रॉस करून वसई विरारला जा, तिथलं साहित्य बघ, तिथल्या ज्या लोकल लँग्वेजेस आहेत त्या ऐकलंच एक तर किती काय काय आहे जे आपण स्वतःही ऐकलं नाही तर ते इतरांपर्यंत पोहोचवणं तर फार दूरची गोष्ट आहे. त्यामुळे माझा स्वतःचा व्यक्तिगत ॲप्रोच असाच असतो की हे बघ, हे मला आवडलं, हे बघ तुलाही आवडेल. तर ते आपल्याकडे असलं पाहिजे. तर ती एक खंत आहे माझी की ते साहित्य पोचलं पाहिजे. म्हणजे आपण जे दिवसाला 1000 फॉरवर्ड करतो हो, त्यातले निदान 10 असे केले. नाही, नुसतं फॉरवर्ड नाही रे, त्याला सजवून फॉरवर्ड केलं पाहिजे. म्हणजे समज माझ्याकडे एखादी अहिराणी भाषेतली एखादी कविता आली, त्याची चाल ती समज मी एखाद्या स्टुडिओमध्ये रेकॉर्ड केली तर त्याची क्वालिटी बदलेल. ती एखाद्या चांगल्या सिंगरकडून गाऊन घेतली तर त्याची व्हॅल्यू आणि त्याची क्लॅरिटी बदलेल. आणि सोबत मी जर त्यातल्या खूबी एक्सप्लेन करत गेलो, सौंदर्य त्यातलं दाखवत गेलो, असं जेव्हा ते प्रोडक्ट बनेल ना तेव्हा ते लोकांपर्यंत खऱ्या अर्थाने पोचलं असं म्हणता येईल. हे असं मला वाटतं व्यक्तिशः की असं काहीतरी घडलं पाहिजे.
तू इतक्या छान प्रकारे मायक्रो लेवल मार्केटिंगचा आता एक धडा दिलायस आम्हाला. तर हे नक्की प्रयत्न करून बघायला काहीच हरकत नाही. आपण नक्कीच एकत्र मिळून तो प्रयत्न निश्चितच करू. भाषा प्रवाही असणं आणि दोन भाषा, दोन संस्कृती किंवा अनेक संस्कृती, विविध भाषा एकमेकांमध्ये मिसळत त्यांची उत्क्रांती होत जाणं, याबद्दल तर आपण आता बऱ्यापैकी चर्चा केली. त्याचीच थोडी उदाहरणं देऊ शकतोस का? कारण तुझा उर्दू फारसीचा अभ्यासही खूप उत्तम आहे. तू त्या भाषांमध्ये सुद्धा काव्य करतो. पुन्हा तुला करेक्ट करतो की माझा कुठलाही अभ्यास नाही, माझं प्रेम आहे. प्रेम आहे. हां, तर उत्तम उदाहरण तूच आता दिलंस की उर्दू. फारसी ही मूळ भाषा, ती भारतामध्ये जेव्हा रुजत गेली, छावण्यांमध्ये रुजत गेली, तेव्हा त्या भाषेचा इथल्या ज्या अवधी वगैरे लोकल भाषांशी जे इंटरॅक्शन्स होत गेले, त्यातून जन्माला आलेली एक मिश्र भाषा ती उर्दू. म्हणजे उद्या जर मी बंबैया नावाच्या भाषेत उत्तम काव्य लिहू लागलो, तर काही कालांतराने बंबैया ही एक स्वतंत्र भाषा म्हणूनही निर्माण होऊ शकते. तर तसं ती एक उर्दू ही तेव्हाची निर्माण झालेली भाषा. भाषा घडत जाते, पण तिला दर्जा तेव्हा येतो जेव्हा त्याच्यात उत्तम साहित्य निर्माण होत जातं. जे अगदी आमीर खुसरोच्या वेळी उर्दू ही नव्हती, तेव्हापासून हा गझल वगैरे प्रकार आलेला आहे. म्हणजे खुसरोच्या गझल तर पहिली ओळ पूर्ण फारसीत आणि दुसरी ओळ पूर्ण हिंदुस्थानी, कारण उर्दू नाहीच आहे ना तेव्हा. तर ह्या फॉर्मॅटमध्ये त्या गझल हा प्रकार आलेला आहे. आणि जेव्हा तो उर्दूमध्ये येतो तेव्हा म्हणजे अगदी मीर तकी मीरच्या काळापासूनही फारसीतलं काव्य आणि थोडंफार उर्दूतलं काव्य असं ते घडत जातं. म्हणजे आज जेव्हा एखादा संस्कृत पंडित मराठीतली कविता वाचतो तेव्हा तो म्हणतो, अरे संस्कृतमध्ये काय बरंच काय काय लिहून गेलेले आहेत माणसं, तुम्ही काय लिहिता. गालिबच्या काळापर्यंतही हा असाच प्रकार होता. म्हणजे गालिब जेव्हा उर्दूतलं काव्य लिहितो तेव्हा त्याच्यावरती फारसीचा प्रभाव आहे. सुरुवातीच्या काही काव्यामध्ये तो स्वतःही म्हणतो की माझं काव्य जर तुम्हाला ऐकायचं आहे, समजायचं आहे, तर माझं फारसी वाचा, माझं उर्दू वाचू नका. तो आपल्या उर्दूला बेरंग म्हणतो आणि फारसीला रंगारंग म्हणतो. आणि नंतर तो असंही म्हणतो पुढे की जर कोणाला असं वाटत असेल की फारसीला उर्दूबद्दल ईर्ष्या का वाटावी, तर त्याला माझं काव्य दाखवा उर्दूतलं. माझं उर्दू काव्य ह्या दर्जाचं आहे की फारसीलाही ईर्ष्या वाटेल. त्याची फारसीची जी जबानदानी जी म्हणतो आपण, शब्द प्रभुत्व, हे उत्तमच आहे. पण त्याचं वैशिष्ट्य हे की तो जेव्हा इथे बसून लिहितो तेव्हा तो या मातीतलं लिहितो. जे मी भटांबद्दल बोललो, म्हणजे तो असा एका फारसी शेअरमध्ये म्हणतो की फारसी कवींना यासाठी मोठं म्हणू नका की ते तिथे जन्मले, ते इराणी शायर आहेत म्हणून त्यांना महान मानू नका. तुम्ही एकदा, तो एक सुंदर शब्द वापरतो, सोमनाथे खयालन दराये ताबिनी, माझ्या विचारांच्या, माझ्या सोमनाथी विचारांच्या दरवाजातून एकदा दाखल होऊन तर बघा, आय ताबिनी, येऊन तर बघा. हे तो आपले विचार इतके भारतीय आहेत की तो त्यांना सोमनाथी विचार म्हणतो. आणि पुढे तो म्हणतो की सोमनाथे खयालन दराये ताबिनी, रवाफरोश बरदोश हाय जुन्नारी, की माझा एक एक विचार जर असा दिसला तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये, तर तुम्हाला त्याच्या खांद्यावर एक जानवही दिसेल, इतका तो या भारतातला आहे. तर हा जो गालिब आहे ना, तो फिलॉसॉफर आहे, तो शायर आहे, तो रोमॅन्टिक आहे, तो इतिहासकालीन 1857चा साक्षीदार आहे, आणि तो उत्तम पत्रलेखक आहे. म्हणजे त्याने पत्राची शैली बदलली उर्दूमधली, जी आपल्याला माहिती आहे की जो फॉर्मल पत्र व्यवहार हा त्याने रद्दीत काढला आणि त्यांनी गप्पा मारावे तशी पत्रं लिहिली. तो त्याच्या माझा व्यक्तिगत अनुभव आहे की गालिबची पत्र वाचायला लागल्यावरती गालिबचा काव्यसंग्रहाला हात लावत नाही माणूस. हां, म्हणजे तो कसं लिहितो, म्हणजे समज मला आता तुला पत्र लिहायचं आहे ना, तो मी लिहिणार की अरे कौस्तुभ कुठे आहे रे, बोलवा त्याला, अरे आलास, हां तर तुला काय सांगत होतो, हे असं मी पत्रात लिहितो आहे. तर असा तो त्याचा पत्रव्यवहार आहे. तर ह्या बऱ्याच शेड्स आहेत त्याच्या. त्याचाच समकालीन आहे मोमीन. इथे आपल्याला फरक असा जाणवतो की भाषा तीच, विचारही तोच,
पण माणसांच्या स्वभावातला जो फरक आहे की गालिबचा जो झुकाव आहे तो आहे त्याच्या फिलॉसॉफीकडे. मोमीन हा रोमॅन्टिक आहे. जवळजवळ 6 ते 7 प्रेम प्रकरणं त्यांनी आयुष्यात केली, तर तो अत्यंत रोमॅन्टिक माणूस आहे. गालिबनी केलं ती गोष्ट वेगळी. तर मोमीनच्या एक शेरवरती गालिबनी जो एक प्रसिद्ध किस्सा आहे की त्यांनी सांगितलं की तुझा हा एक शेर मला दे, माझा अख्खा काव्यसंग्रह तुझ्या नावे घे, की तुम मेरे पास होते हो गोया जब कोई दुसरा नाही होता. त्यातला जो गोया शब्द तो महत्त्वाचा आहे की जणू जेव्हा माझ्यासोबत कोणी नसतं तेव्हा जणू तूच माझ्यासोबत असतेस. तर ह्याच थॉटवरती जेव्हा गालिब लिहितो तेव्हा तो फिलॉसॉफिकल लिहितो. तो काय म्हणतो की ज्यावेळी प्रत्येक माणूस हा स्वतःच्या विचारांमध्ये एक मैफल सजवून बसलेला असतो, विचारांची एक मैफलच सजलेली असते प्रत्येक एक, त्यामुळे ज्याला तुम्ही एकांताचा क्षण म्हणता त्याला मी मजलिस म्हणतो, त्याला मी मैफल म्हणतो. कारण आणि हे आपल्याला अनुभवतो. आपण जेव्हा एकटे असतो ना तेव्हा इतके विचार आपल्या भोवती असतात जे एकमेकांशी वादविवाद घालत असतात. काही शब्द, काही काव्य, काही विचार हे एकमेकांना डेव्हलप करत असतात. तर हे एकच एकांताचा विषय आहे की माणूस एकांतात एकटा नसतो. हे 2 कवी सांगताना एक म्हणतो की तू असतेस मी एकटा, एक म्हणतो अख्खी मैफलच असते. तर उर्दू काव्य घे किंवा कुठल्याही भाषेतलं काव्य हे जेव्हा मी वाचतो ना तेव्हा मला तिथे मी त्या क्षणाचा साक्षीदार बनून वाचतो की हे दोघे असे बसले आहेत आणि हे दोघे बोलत असतील आणि तो म्हणतो हे बघ मी काय म्हटलं, अरे तो म्हणतो अरे ते सोड, हे बघ मी काय म्हटलं. तर हे समजून घेताना मी एक रसिक म्हणून डेव्हलप होत असतो त्यामध्ये. आणि उर्दू फारसीचा जो प्रभाव मराठीवरती आला त्यामध्ये गझल हे वृत्त अर्थातच आलं आणि त्याच्याही अनेक वर्ष आधी असंख्य शब्द आले मराठीमध्ये जे फारसीमधले आहेत मूळ. म्हणजे गंमत म्हणायचं तर आज आपण इतका अभिमानानं किंवा अस्मितेसाठी एक मुद्दा वापरतो, मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. हां, दर्जा हा शब्द मुळात अगदी अगदी भारतीय नाहीये, दर्जा हा शब्द फारसीतून आपण उधार घेतलेला आहे. दुसरी गंमत अशी आहे ना की जी मला गालिबच्या एका पत्रात सापडली की शब्द तिकडून इथे येणं हा एक भाग, शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो काळानुसार आणि जो मूळ जिथे आहे ना तिथे हा बदललेला अर्थ कसा पोचतो त्याची गंमत सांगतो तुला. की पेशवा हा शब्द हा मूळ फारसी शब्द की रिप्रेझेंटेटिव्ह, पेश करणारा, की राजाचा रिप्रेझेंटेटिव्ह. आणि मग मराठेशाहीमध्ये पेशव्यांनी जे पराक्रम केले त्यात पेशवा या शब्दाचा अर्थ बदलत बदलत प्रमुख. आणि गालिब एका पत्रामध्ये लिहितो की मजनू हा प्रेमातला पेशवा आहे, हे प्रमुख प्रेम पात्र आहे, अशा संदर्भात तो लिहितो. आणि तिथे तो पेशवा शब्द हा पेश करणाऱ्या अर्थी नसतो, त्यात अव्वल या अर्थाने तो पेशवा शब्द वापरतो. म्हणजे इतिहास हा दोन्ही साईडला इंटरॅक्ट करत असतो की त्या काळापर्यंत म्हणजे 1857चा काळ तोपर्यंत मराठ्यांनी जवळजवळ सगळंच दिल्लीला आपलं पाणी दाखवलेलं होतं. त्यामुळे तेव्हा पेशवा ह्या शब्दाला जो रुतबा प्राप्त झालेला असेल तो तिथल्या लेखनामध्ये दिसतो आपल्याला. वा समीर, आज तुझ्यासोबत इतक्या अनौपचारिक आणि इतक्या वेगळ्या वेगळ्या विषयांवरती तरी सुद्धा सुसूत्र गप्पा झाल्या आहेत. त्यात वेगवेगळ्या विषयावरती हे माझं क्रेडिट आणि सुसूत्र हे तुझं क्रेडिट. पण याचं आता म्हणजे कन्क्लुजन करायचं तर मी फक्त एवढंच म्हणेन की आज साहित्य, गीत, कविता ह्या सगळ्या प्रकाराचा पेशवा म्हणून तो आमच्यासमोर बसलास. म्हणजे त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह सुद्धा आणि त्यांचा प्रमुख सुद्धा. वा 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 वा, मोठी जबाबदारी. कारण मला कायम पेशवा म्हणून ही जाणीव असेल की छत्रपती काही वेगळे आहेत, ते आमचे स्वामी आहेत. तर तुझ्यासारख्या शब्दांच्या पेशव्याला आज आमच्याकडून एक छोटासा नजराणा जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवारातर्फे. आणि आभाळाच्या माणसाच्या आजच्या भागासाठी तू आज खास आलास, वेळात वेळ काढून एवढ्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्यास त्याबद्दल आता आभार म्हणून मी काही औपचारिक आणखीन वेगळी त्याला किनार देणार नाही. पण अशीच आपली भेट होत राहो. आणि तुझ्याकडून विविध प्रकारच्या चंद्रांच्या कला या आम्हाला कायम बघायला मिळवत, त्या चांदण्यात न्हावून निघायला आम्हाला कायमच आवडेल. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला निश्चित कळवा. जर आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू आभाळाची माणसं पर्व दुसरं, ज्योतीने तेजाची आरतीच्या नवीन भागात. तोपर्यंत
धन्यवाद.